सगळे रात्री एकदम गाढ झोपलेले, कोणाला काय खबर नव्हती कोण कुठं काय झोपलेला. हे आता परत त्या रूममधनं निघालो आणि सगळं पॅक करतात यांच्या गाडीत. बाकी मस्त आता सनराईज झालं आहे. आपण पण आता निघूयात. तिथं आपण आता जाऊयात पुढे जिथं जाण्यासाठी आपण आलेलो. अजून आम्ही फ्रेश नाही झालो. आता काय करणार, तिकडं चित्रकूटला जाणार, तिकडं नदीच्या इथं जवळपास आंघोळ करणार, फ्रेश होणार, मग दर्शन घेणार. बाकी आम्ही जिथं थांबलेलो तो असा रूम होता. तर मोबाईल राहिले कोणाचा तरी. ठीक आहे, निघूयात आता आपण पुढे. चाय प्यायला. काका चहा एकदम भारी बनवणार ना? भारी बनवायची. अरे एक नंबर काका. आता काहीतरी ते कोणाला तरी देतोय, ते काय माहिती नाही कोणाला देतोय, पण आपण चहा पिऊयात, मजा घेऊयात, मस्त चित्रकूटला जाऊयात, दर्शन करूयात. आधी सकाळचं फ्रेशमेंटसाठी ना आपल्याला थोडाफार चहा पाहिजेच आहे. आणि आता सकाळचे वाजलेत 9 वाजलेत. सो आम्ही आता चहा वगैरे पिऊयात आणि मग पुढे जाऊयात चित्रकूट. मग गँग बसली आहे का यांची इकडे. ही बघा अख्खे रोड यांनी चक्का जाम करून टाकले पर्यंत. हे इकडे बसलेत आणि हे आमची माकडे इकडे बसलेत. मांजी बघा. आता चहा वगैरे पिला, आम्ही तिथं निघालोय. आंघोळ वगैरे काही केली नाही, पण आता जाऊन फ्रेश होणार, कारण आम्ही आता पोहोचतोय सती अनुसूयाच्या इथे. त्या ठिकाणी मस्तपैकी नदी आहे, थंडगार पाणी आहे, डोंगर आहे, झाडी आहेत. तर आम्ही तिकडे पोहोचतो आणि छोटे छोटे रस्ते आहेत, पण एवढे क्लीन अँड नीट अँड क्लीन आहेत ना की गाडी पण एकदम मस्त चालते. सो आपण पोहोचूयात तिथे आणि मग एक्सप्लोर करूयात सती अनुसूया प्लेस. बाबा एवढे गँग आहे ना माकडांची इथं, बाजूला हटत पण नाही. एवढी गँग आहे बघा, किती गँग आहे. बिलकुल नाही हटत, एवढे धीट येत नाही माकडं. राईट साईडला बघा एवढी. बाबा 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 नुसतीच पिल्ली पिल्ली पिल्ली. खतरनाक माकड आहेत. विचार करा, रोडवरच एवढी माकडे आहेत, आतमध्ये जंगलात किती असतील. हा समोर आलेत एनिमीज हेड. बाबा कितीतरी आहे ती माकडं. फायनली वी आर ॲट नाव सती अनुसूया. सो पोचलोय फायनली आम्ही इथे सती अनुसूया या ठिकाणी. आता आपण इकडे गाडी पार्क करूयात, देन आतमध्ये जाऊयात. भरपूर अशी लोक दिसत आहेत जी आंघोळ करून जस्ट आलेली आहेत. आम्ही पण तिकडे आंघोळ करणार. गाडी लावायचं, हां गाडी लावायची प्रोव्हिजन बघतो कुठे काय गाडी पुढे जाते की नाही ते बघूया. आम्ही आता गाडी इकडे लावली, दोन्ही गाड्या. आणि समोरचं तुम्हाला सीन दाखवतो. एवढा खतरनाक पाणी आहे ना, म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतोय, ब्लू. एक मिनिट दाखवतो तुम्हाला बघा. आता याच पाण्यात आंघोळ करायची आता आम्हाला. असा नितळ पाणी आहे ना हा, याच्यात आम्ही आता आंघोळ करणार आहे. आणि मस्त हा जो पाणी आहे ना, हे जे दिसतंय ना सगळं धुक्क धुक्क आहे, म्हणून असं धुरकट दिसते. ही समोर डोंगर आहे मस्त, आणि या दोन डोंगरांच्या मधून हा पाणी येतोय. आता सगळे गेलेत तिकडं हलके व्हायला. आहे बघा, बाटल्या बिटल्या घेऊन येतात सगळे. मी इथं बसलोय आणि आपला एक गडी इकडे. आता आम्ही उतरू पाण्यात. पानी कैसा कपड़ा बदल रहा है. मस्त सब लोग नहा के आए अभी पानी में. इधर सब अपनी गैंग है खड़ी. पाणी एकदम थंड आहे बाबा, ले बेकार रे बाबा. एवढी थंडी आहे ना इथं, म्हणजे आतमध्ये पाणी थंड आहे आणि जवळपास गरम आहे. असं वाटलं गरम आहे, आतमध्ये गेल्यावर लय थंडी वाजायला लागली. आता पटापट कपडे चेंज करून घेण्याची तयारी झालेली आहे. आता आम्ही इकडं या साईडला ना एक मंदिर आहे, त्या मंदिरात जाणार आहे. तिकडं पण जाण्यासाठी बोलतं पाणीच आहे. तर बघूयात आधी काय कसं काय नियोजन आहे तिकडं, त्यानुसार आम्ही जाऊयात. बाकी सगळे पोरं निघतायत आता. ओले कपडे गाडीतच सुकायला टाकू आपण सीटवर, आणि मग बाकी दर्शनाला जाऊ. त्यांना काय द्यायची पण चोरी आहे बाबा. एवढा अटॅक करतात ना. हे बघा इथली डायरेक्ट इथनं चकलीचं पाकिटच पळवलं यांनी. ते गाडी खोलायची वाट बघतात. हा बघा गाडीच्या दरवाजाच्या मागेच, या दरवाज्यात चकलीचं पाकिट आहे आणि इथंच उभा आहे. कधी खोलतो आणि कधी मी घेऊन जातो असे. लगेच अटॅक करायला चाललं, म्हणजे सॉरी दर्शन करायला चाललो. त्याआधी पेटपूजा करण्यासाठी थांबलेत.
सो दर्शनला आधी भेटला त्याचा संपला, पण बाकी पोरं सावकाश सावकाश खातात. आपण पण एन्जॉय करूयात. आता कटलेट खातो, समोसा पण खाऊ. मस्त फुल गरम आहे. 15 रुपया प्लेट, 2 समोसा. आइए बाबा जी, 15 रुपया प्लेट, 10 रुपए का पकौड़ी. कौन सा? अपना आलू पकौड़ी, 10 रुपया प्लेट. मस्तपैकी नाश्ता केला, थोडा टाइमपास केला, मज्जा मस्ती करत करत आता आम्ही चाललोय पुढे. सो बाकी पोरं आपली पुढे आहेत आणि आम्ही आता चाललोय चालत चालत. परिक्रमा करायचा प्रयत्न करू आम्ही. झालं आमच्याकडनं देवानी करून घेतलं तर करूयात परिक्रमा, कारण बोलतात इकडं आल्यावर परिक्रमा खूप महत्त्वाची आहे. सो आम्ही परिक्रमा करणार. आणि मागे आलेले आहेत रायडर. ये रायडर रायडर रायडर. काय इथं पण गाड्या पॉम 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 चालतात. मुंबई सारखीच फिलिंग. खतरनाक मोठे मोठे मासे तिथं. नीचे देख, लगी वहाँ लगी है, देख ना. ये नीचे बाम है ना. बाम नहीं रे, वाव बोलते वाव. नहीं वो अलग ही मच्छी है कुछ अलग ही भाई. दिख रहा है, बड़ा है वो एकदम. देख अलग ही है कुछ वो. अरे देखिए ना भैया, पूरा झुंड में रखा हुआ है यहाँ पास. ये देखिए बंदर पकड़ने का मच्छी लगता है. हाँ हाँ. श्री परमहंस आश्रम अनुसुड्या चित्रकूट. ये बाबा चला सकते हैं. राम 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 राम. आमचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो परत. इथनं माकडं बाबा माकडं लय भांडणं करतात रे, लय भांडणं करतात. आता आम्ही इथनं चित्रकूटसाठी जाणार. इथे पूर्ण आश्रम वगैरे फिरलो. आतमधील लादी फुल चिल्ड आहे, जसं काय आपण बर्फाच्या लादीवर चालतोय. सो आता आम्ही जाणार चित्रकूटसाठी. सकाळीची आंघोळ केली आहे ना, एकदम खतरनाक थंड पाण्यात आंघोळ केली आहे. लय मजा एकदम, म्हणजे अंगात गरमी आली आहे. गरमी थंडी तर आहे पण गरमी आली अंगात एकदम मस्त. सो आता आम्ही इथनं दर्शन वगैरे करून निघालोय. आता चाललोय आम्ही चित्रकूटला. गाडीत बसलोय. मस्त रस्ता प्रवास वगैरे मस्त सुखाचा चाललाय. आणि आमच्यासोबत जी गँग आली आहे, मांजीचे मित्र सगळे, ते पण एक नंबर पोरं आहेत. म्हणजे हसी मजाक करत करत आम्ही एकदम मस्त प्रवासाचा आनंद घेतोय. आनंद. प्लॅन मध्ये थोडा चेंज होता. आम्ही चाललेलो चित्रकूटला, पण त्याच्या आधी हे बोलले गुप्त गोदावरी. इथं पण लय फिरल्यासारखं आहे, म्हणजे गुप्त गोदावरी त्या ठिकाणी. आता आम्ही पोहोचलोय डेस्टिनेशनवर. सो गाडी कुठेतरी आगे लगाते ना किती तो राही की नाही, तर गाडी पार्क करूयात आणि मग तिकडे पुढे जाऊयात. एकदम छोटीशी गुफा आहे. गुप्त काशी. गुप्त काशी नाही, काय आहे माझी इथं गुप्त गोदावरी. हा आतमध्ये गरमी आहे पण. एकदम मस्त अंदर आते एकदम गर्मी चालू होगी. बाहर एकदम ठंडी है, आतमध्ये लय गर्मी है. क्या चल ले लो थोड़ा. फुल गरमी आहे आणि एकदम दमट वातावरण आहे आतमध्ये. आतमध्ये अजूनही किती कुंडे आहेत ते पण दाखवतो तुम्हाला. ये भाई बाएं वाले रास्ते से आओ, उधर वाली रास्ते से आओ, झपकने वाली रास्ते है. मंदिर का पत्थर सफेद है और राक्षस का पत्थर काला. ये माता जानकी जी के कपड़े लेके भगत लक्ष्मण जी इसको पकड़ के उल्टा टांग दिया. जब टांग दिया तब भगवान से भोजन मांगा कि मैं खाऊंगा क्या. बोले जो कलयुग में दर्शनार्थी आए उन्हीं का मानसिक पापों को बचाएगा.
इसके दर्शन करने से सर पाप नीचे हनुमान जी का मध्ये कुठेच घाम फुटला नाही, पण गुप्त गोदावरीचं दर्शन घेता घेता गुफा आहे पूर्ण इथे. सो हे गुफेतनं आता फायनली बाहेर येतो आणि आता थंडावा जाणवतो. आतमध्ये फुल गरमी होती, म्हणजे फुल गरमी म्हणजे घाम निघतो, तुम्ही बघितलं जसं. खूपच खतरनाक आहे आतमध्ये, पण दर्शन एकदम सुखरूप झालं आमचं मस्त. आता थंडी लागायला लागली परत. भाई अपने को मिला यहाँ पर फुल इज्जत, बोले तो 300 रुपया, 300 मतलब ये ऐसा 300 रुपया बच गया पर पर्सन. 30 रुपये टिकट था. बोले भैया हम किसके मित्र हैं? अध्यक्ष के. आपके जो अध्यक्ष है उसके मित्र है, तो हमें फुल सवलत और इज्जत बोले. तो आता झालं दर्शन वगैरे एकदम ऑल सेट. आम्ही आता निघतोय, आलोय गाडीजवळ, निघूयात सुरू. आता फायनल डेस्टिनेशन आहे आमचा चित्रकूट. भेटूयात आपण चित्रकूटला. वांग फायनली एक CNG पंप भेटला आपल्याला इकडं, म्हणजे इथून 8.5 किलोमीटर आता चित्रकूट असेल, त्याच्या पहिले आम्हाला भेटला CNG पंप. 83 इकडे कमी पण आहे रेट. सो बघूयात आता फुल गॅस किती बसते आणि प्रेशर कितीचं आहे, निघूयात पुढे आपण. गॅस फिलअप केली आपण, 6.5-7 किलो झाली. 8 किलो आतापर्यंत बसली गॅस, पण नशीब चल तेवढी तरी भेटली गॅस. आता बघूयात कुठपर्यंत गाडी चालते एवढ्या फुल टँकमध्ये. आता पेट्रोलवर आपण फक्त 41 किलोमीटर चालू आहे आणि समृद्धीला चालवेल तीच, बाकी पेट्रोल आहे तेवढंच आहे. सो आपण आता CNGवर परत गाडी कन्वर्ट करू. पोहोचलो आम्ही फायनली चित्रकूटला. तर इथं आम्ही आतमध्ये जाणार, मंदिरात दर्शन घेणार. जास्ती तिथं आतमध्ये काही शूट करता येणार नाही, कारण तिथं स्ट्रिक्ट मोबाईल अलाउड नाही. सो आम्ही जर अलाउड असेल किंवा मला करता आली शूटिंग तर करेल, बाकी सगळे पोरं निघाले तिथं. जाऊ मंदिरात. इकडे कसं आहे, चित्रकूट म्हटलं की भरपूर अशी देवस्थान आहेत, त्यापैकी हा एक देवस्थान. सो गर्दी तर इकडे पण आहे. जय जय जय. महाराज की जय. मध्ये ना असे भरपूर धाम आहेत छोटे छोटे. तिकडे बोलतात ना चित्रकूट, आपण विचार करतो चित्रकूट म्हणजे एकच धाम आहे, तिकडे जायचं पण नाही. तिकडे भरपूर असे छोटे छोटे धाम आहेत. आता बहुतेक आम्ही बहुतेक धाम कव्हर केलेले आहेत. आणि या धामवरची एक खास आहे, तिथनं परिक्रमा चालू करतात या समोरनं, म्हणजे पूर्ण डोंगर गोल फिरावा लागतो. ते 5 ते 8 किलोमीटर आणि इकडून ती संपते. झाला आणि पोरांनी इथं अडसायला घेतले पाणीपुरी, आणि आपल्या इकडे चाट बनतोय आणि हे यांचं चाऊमिन, आंबट खट्टा मिठ्ठा असा. माझी क्या पी रे? सो आता आम्ही सगळे म्हणजे दर्शन वगैरे घेऊन आपला मांजी त्याच्या मित्राच्या घरी चाललोय. तो बोलते जरा जेवण वगैरे करूयात आपण, आणि तिथनं आपण परत आपल्या परतीच्या मागावर म्हणजे विरूच्या घराच्या इकडे जाणार आहोत, कारण की उद्याचा पण दिवस आपल्याला एक्सप्लोअर करायचा. तर हे पोरं सगळी जाणार आहेत कुठे? अयोध्याला. पण आपण अयोध्याला नाही चाललोय, आपण जाऊयात आपल्या घरी म्हणजे विरूच्या इथं. सो आता त्याच्या इथं पोहोचलोय जेवण्यासाठी. बघूयात खातिरदारी काय केली आपली ते. ठीक आहे, व्यवस्था आहे मस्त गावाकडे आल्यासारखी. इकडे आपला बंदोबस्त आहे. काय आहे क्या बना आहे? भरता तिखट. काय तिखट भरता काय बघूयात आता आपण. बसूयात पंगतनुसार. पोट भरलाय पण बघू, खाणं एकदम लज्जतदार असेल. एन्जॉय करू. आजा राजमान जी. असं काहीतरी भरते आणि ही रोटी आहे आणि ही पोरं आहेत. खाणं चालू केलं, आपण पण खाऊयात, आस्वाद घेऊ मस्त. फीडबॅक तुम्हाला खाल्ल्यानंतर देऊ. चांगलं तर असेलच. काल रात्रीचं चिकन जसं चांगलं होतं तसं. हां माझी चिकन. बापा लय पोट भरलं आहे रे बाबा. एवढं जेवण झालं ना, एवढं जेवण
की आता असं वाटतं झोपावा, पण काय नाही, आता निघू डायरेक्ट विरूच्या घरी. खूप आराम करावा असं वाटतं, थकलो आहे पूर्ण 2-3 दिवस झाले. आता जाईल विरूच्या घरी आणि मग आराम करेल, मस्त कडक झोप लागेल यावेळेस. आता शूट कमी करेल, डायरेक्ट थोडंफार काय दिसलं तर दाखवेल रोडवर, आता डायरेक्ट विरूच्या घरी जाऊन व्लॉग एंड करेल. चलो सगळ्यांचा निरोप घेतो. चलो मिलते हैं कभी, आना भाई लोग सब मुंबई, ठीक है, सब लोग आना, फुल खातिरदारी करेंगे. चल भाई, चलो चले मांझी डार्लिंग, मिलेंगे फिर मिलेंगे भाई. चल हम लोग 6 लोग. चला त्यांना निरोप घेतला, आपण पण आपला निरोप घेऊन निघूया. पॉवर नॅप म्हणून असंच एक स्ट्रेचिंगसाठी थांबलो आम्ही. कंटिन्यू गाडीच चालवतोय आणि आता थंडी वाढत चालली आहे परत. असं काय इथं क्लायमेट झालं. हा बघा सनसेट बोलते, सनराइज बोलते. सनसेट मतलब मॉर्निंग, सनराइज मतलब काय माहिती आता याला. अपने को शाम सुबह पता भैया. हां, संध्याकाळचा सूर्य मावळतो मस्तपैकी मराठी भाषेत एकदम, आणि चंद्र पण आलेला आहे. सो आता थोडं असं इथं टाइमपास करूत आणि मग निघूया. आता बिरसिंगपूरला पोहोचलो विरूच्या मार्केटमध्ये, आणि हा पाईप घेतो. याच्या पप्पांनी फोन करून सांगितलं की पाईप घेऊन ये. सो पाईप आम्ही घेणार आणि मग निघणार घरी. आता उशीर पण झाला आहे भरपूर, कारण आज शॉपिंग भरपूरच करत होता. तर आम्ही घरी पोचलो आहे. विरू जरा थंडीला आहे. आता आम्ही घरी पोचलो, जरा वेळ आराम करू, मग जेवू, मग परत झोपू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, प्लीज डू सबस्क्राईब. बाय 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 बाय.